नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी कसा असावा याबद्दल संस्कृतचा एक श्लोक, ज्या श्लोकामध्ये विद्यार्थ्याचे जे 5 गुण आहेत त्या गुणांची चर्चा मी आपल्या समोर मांडलेली होती. आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की विद्यार्थ्याकडे पहिला गुण ज्ञान तृष्णा असली पाहिजे. दुसरा गुण आपल्याला मी सांगितला होता की तो म्हणजे विद्यार्थ्याकडे गुरुनिष्ठा असली पाहिजे. तिसरा गुण मी आपल्याला सांगितला होता की त्याच्याकडे अध्ययन दक्षता असली पाहिजे. चौथा गुण आपण बघितला होता की विद्यार्थ्याकडे एकाग्रता असली पाहिजे. आणि 5वा गुण मी आपल्याला सांगितला होता की चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण हे आहे की त्याच्याकडे महत्वाकांक्षा असली पाहिजे. अशा प्रकारचे विद्यार्थ्यांकडे 5 गुण असावेत या अर्थाचा एक श्लोक आपण मागच्या भाग 1 मध्ये विद्यार्थी कसा असावा भाग 1 मध्ये पाहिला. विद्यार्थी कसा असावा भाग 2 मध्ये मी आपल्याला आता 2 श्लोकांचा विद्यार्थ्यांच्या संबंधानं अर्थ आपल्या समोर ठेवणार आहे. यातला पहिला श्लोक जो आहे, ज्या श्लोकामध्ये या ठिकाणी आपण विद्यार्थ्याच्या ठिकाणी असणाऱ्या 6 गुणांचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. संस्कृत मधला विद्यार्थी कसा असावा याबद्दलचा अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचा हा श्लोक आहे. काय म्हणतो हा श्लोक बघा. अनालस्य ब्रह्मचर्यम, अनालस्य ब्रह्मचर्यम शीलम गुरु जनादरा, शीलम गुरु जनादरा, स्वावलंबो दृढाभ्यासम, स्वावलंबो दृढाभ्यास, षडेते छात्र सद्गुणा, षडेते छात्र सद्गुणा, अशा पद्धतीचा हा श्लोक आहे. आणि या श्लोकामध्ये पहिलाच जो गुण सांगितलेला आहे अनालस्य. अनालस्य याचा अर्थ असा की आळस सोडलेला विद्यार्थी कोण. खरा विद्यार्थी कोण, उत्कृष्ट विद्यार्थी कोण, तर ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये आळसाला सोड चिठ्ठी दिलेली आहे, ज्यानं आळस सोडलेला आहे. भाग 1 मध्ये सांगितलं ना मी की आळसामुळं काय काय होतं. आलसस्य कुतो विद्या, आलसस्य कुतो धनम. विद्या निघून जाते, धन निघून जातं, मग काय होतं. आधनस्य कुतो सुखम, आणि असुखम से सुख जर नसेल तर मग आपले मित्रही आपल्याकडे निघून जातात. म्हणून विद्या निघून जातं, धन निघून जातं, मित्र निघून जातात आणि आयुष्यामध्ये आपलं सुखच सगळं निघून जातं. हा आळस अशा प्रकारचा शत्रू आहे. आणि म्हणून तो श्रेष्ठ विद्यार्थी आहे जो या सुभाषितकारांनी सांगितलं की अनालस्य आहे, म्हणजे ज्यानं आळसाला सोडलेला आहे. आळस ज्याच्या आजूबाजूला कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आपण यापूर्वीच्या व्हिडिओत पाहिलं ना की जो सतत अध्ययनामध्ये दक्ष आहे, आणि जो सतत दक्ष असतो आळस त्याच्याजवळ कधीही येऊ शकत नाहीये. आणि म्हणून या श्लोकात उत्कृष्ट विद्यार्थ्याचा पहिला गुण सांगितला गेला तो म्हणजे अनालस्य, आळस सोडणे. दुसरा सांगितलेला आहे ब्रह्मचर्य. खरा विद्यार्थी कोण आहे की जो ब्रह्मचर्य पालन करतो. आपल्याकडे मी आपल्याला सांगितलं की 4 आश्रम सांगितले गेलेले आहेत. त्यातला पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा आश्रम गृहस्थ आश्रम, तिसरा आश्रम वानप्रस्थ आश्रम, आणि चौथा आश्रम हा संन्यास आश्रम आहे. आणि पहिलाच आश्रम हा जर आपण माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य गृहीत धरलं, कारण संतांनी माणसाच्या आयुष्याबद्दल शतगणिले ते अर्धरात्री खाय, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्री खाय, अशा पद्धतीचं वर्णन केलेलंच आहे. म्हणून माणसाचं आयुष्य आपण जर 100 धरलं
तर या 4 आश्रमांना आपण जर 100 मध्ये विभागणी केली तर ब्रह्मचर्य आश्रम हा वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपल्याला गृहीत धरता येतो. आणि या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये केवळ काय करायचं आहे? विद्याध्ययन करायचं आहे, ज्ञानार्जन करायचं आहे. आणि म्हणून या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन याचा अर्थ आपल्या इंद्रियांच्या वरती नियंत्रण ठेवायचंय. या काम, क्रोध, मद, मोह, दंभ, अहंकार या षडरिपूंच्या वरती विजय प्राप्त करायचा आहे. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासीन सदा मुसमुसी मैसा जैसा, असा तारुण्याचा मद किंवा कामवासना मध्ये या वयामध्ये आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाहीये. दुर्दैवानं अलीकडं मोबाईलचा वरती नको ते या वयातल्या मुलांना नको ते दृश्य, नको ते व्हिडिओ बघायला मिळत असल्यामुळं ब्रह्मचर्य पाळण्यापासून ही विद्यार्थी दूर जाताना दिसतात. आणि म्हणून आपण पाहतोय की आज विद्याध्ययनामध्ये हे विद्यार्थी खूप कमकुवत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, विद्या प्राप्त करायची असेल तर त्यानं हा निश्चय केला पाहिजे की मी ब्रह्मचर्याचं पालन करेन, मी माझ्या इंद्रियांच्या वरती ताबा ठेवेन, मी स्वैर आचरण करणार नाहीये. खरा विद्यार्थी तोच असतो जो ब्रह्मचर्याचं पालन करतो. म्हणून पहिलं सांगितलं की ज्याच्याजवळ आळस नाहीये, दुसरं सांगितलं की जो ब्रह्मचर्याचं पालन करतो, तिसरं सांगितलंय शीलम. म्हणजे काय? शील याचा अर्थ चारित्र्य. तथागत गौतम बुद्धांनी प्रज्ञा, शील, करुणा म्हटलेलं आहे की नाही, त्यामध्ये शील याचा अर्थ चारित्र्य असा होतो. आणि म्हणून शीलम म्हणजे या कालावधीमध्ये काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्यानं आपलं चारित्र्य जपलं पाहिजे. आणि जो चारित्र्य जपतो त्याचंच चरित्र लिहिलं जातं आणि त्याच्याच चरित्राचे लोक पारायण करतात. ज्यानं चारित्र्य जपलं नाहीये त्याचं चरित्र लोकांच्या समोर मांडण्यासारखं नसतं. आणि म्हणून आपण काय करायचं आहे? विद्यार्थी जीवनामध्ये चारित्र्याला कुठेही डाग लागणार नाहीये याची काळजी चांगला विद्यार्थी घेतो. त्याचं एकच ध्येय असतं ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्ती. यासाठी तो आळसाला जवळ येऊ देत नाहीये, तो ब्रह्मचर्याचं पालन करतो आणि आपलं शील तो सतत जपतो. कारण शील मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला ते इंग्रजी ही म्हण माहिती आहे ना की वेल्थ इज गॉन, नथिंग इज गॉन, हेल्थ इज गॉन, समथिंग इज गॉन, बट कॅरेक्टर इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन. असं आपल्याकडे जे म्हटलं गेलेलं आहे की चारित्र्य संपलं की सर्व काही आपण गमावलं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपण चारित्र्य गमावलं जाणार नाही याची काळजी विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मी म्हटलं अनालस्य ब्रह्मचर्य शीलम गुरुजनादरहा. चौथा जो गुण श्रेष्ठ विद्यार्थ्याचा सांगितला गेलेला आहे तो आहे गुरुजनादरहा. म्हणजे काय? गुरुजनांचा आदर करणे. चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण कोणतं आहे तर त्यानं आपल्या गुरुजनांचा आदर करायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे जी प्रतिज्ञा म्हटली जाते ना की मी माझ्या वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर राखीन, म्हटलंय की नाही प्रतिज्ञेमध्ये, म्हणजे प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो की नाही, दररोज म्हणतात शालेय स्तरावरती. आणि त्यामध्ये आपण अशी दररोज प्रतिज्ञा करतो. आणि असं असताना देखील जर आपण ती पाळत नसू तर मग ही प्रतिज्ञा पाळण्याऐवजी ती पाळण्यातच राहील. लहान लेकरू जसं पाळण्यामध्येच असतं तशी ही प्रतिज्ञा जर आपण खऱ्या अर्थानं पाळली नाही तर ती पाळण्यात राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं
आपल्या गुरुजनांचा आदर करायला शिकलं पाहिजे. परंतु अलीकडे असं दिसत नाहीये. काल परवाची घटना आपण संभाजीनगरची का रात्रीच टीव्ही वरती पाहिलेली असेल की तिथे मला माझ्या या तुमच्या विषयामध्ये कसं काय नापास केलं म्हणून एक विद्यार्थी गुरुजनांच्या वरती चाकू हल्ला करतो आणि त्यामध्ये गुरुजी गतप्राण होतात. ज्या गुरुजींना कितीतरी लांबून बघितलं तर विद्यार्थी जाग्यावरून हलत नव्हते. गुरुजी दृष्टीआड होईपर्यंत जाग्यावरून न हलणारा एक काळ, इतका गुरुजनांचा आदर, आणि आज गुरुजींनाच मारून टाकणारी एक प्रवृत्ती जर यायला लागली तर मग आपल्याला विचार करावा लागेल की आजची पिढी खऱ्या अर्थानं चांगले, सगळेच असे आहेत मी असं म्हणत नाही, परंतु चांगले विद्यार्थी निर्माण व्हायचं असेल तर हे सुभाषित म्हणतं की गुरुजन आदरहा, म्हणजे गुरुजनांचा आदर करायला शिकलं पाहिजे. हा चौथा गुण हे सुभाषित आपल्या समोर ठेवतो. म्हणून पहिला आहे आळस सोडणं, दुसरा आहे ब्रह्मचर्य पालन करणं, तिसरा आहे चारित्र्य जपणं, चौथा आहे गुरुजनांचा आदर करणं, आणि पुढे म्हटलंय स्वावलंबो. काय म्हटलंय की तोच खरा श्रेष्ठ विद्यार्थी आहे जो स्वावलंबी आहे. म्हणजे काय? जो परावलंबी नाहीये. अलीकडे आपण विद्यार्थ्यांच्या बद्दल बघतो, झोपेतून उठले तर अंथरूण कोणीतरी फेकून कुठंतरी फेकून द्यायचं, कपडे काढले तर कसेही फेकून द्यायचे, आलेलं दप्तर कुठेही टाकायचं, आणि मग आई किंवा वडिलांनी ते सगळं सावरून जाग्यावर त्यांना सगळं पाहिजे. जे त्यांना अंतरून फॅंगरून इकडं तिकडं फेकलंय ते आई वडिलांनी त्याची घडी करावी. मुलगा ते करत नाहीये. असा असता कामा नये. आपल्याला माहिती आहे की पूर्वी गुरुच्या घरी जेव्हा हे विद्यार्थी शिकायला जायचे तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नव्हे त्यांच्या जीवनामध्ये स्वावलंबनाला महत्व होतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी, चांगला विद्यार्थी तो असतो जो स्वावलंबी आहे, परावलंबी नाही आहे. कोणतंही काम तो स्वतः करतो, इतरांच्या वरती अवलंबून राहत नाहीये. आणि असाच विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि म्हणून हे स्वावलंबनाचं जे काही मूल्य आहे, जो काही गुण आहे, तो त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्याचं काम आई वडिलांनी लहानपणापासून केलं पाहिजे. आणि शाळेत देखील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न तिथल्या शिक्षकांनी केला पाहिजे. तरच हे स्वावलंबनाचं मूल्य खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये येईल. अलीकडं हम दो हमारे दो यामुळे एकुलता एक मुलगा असला, एकुलता एक मुलगी असली की तिच्या अतीव प्रेमापोटी त्यांना कुठलंच काम करू दिलं जात नाही आणि मग ते परावलंबी बनतात. आणि परावलंबी माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही आहेत. म्हणून चांगला विद्यार्थ्याचा जर काय गुण असेल तर तो आहे की त्यानं काय राहिलं पाहिजे, स्वावलंबी राहिलं पाहिजे. हे सुभाषित हा पाचवा देखील गुण या ठिकाणी चांगल्या विद्यार्थ्याच्या संबंधानं नोंदवतात. म्हणून स्वावलंबो दृढाभ्यास. काय केलं पाहिजे तर अभ्यास कसा केला पाहिजे, दृढ केला पाहिजे. दृढ अभ्यास केला पाहिजे म्हणजे सखोल अभ्यास केला पाहिजे. कसा केला पाहिजे, सखोल अभ्यास केला पाहिजे. माग काय पुढे पाठ आणि माग सपाट असं होता कामा नये. किंवा जे काही आपण अभ्यास करतोय तो सखोल खोलात जाऊन करणं गरजेचं आहे. आणि जगामध्ये अभ्यास केल्यानंतर कुठलीच गोष्ट असाध्य नाहीये. तुकाराम महाराज म्हणाले की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. किंवा माऊलींनी अभ्यासाबद्दल लिहिलं ते असं म्हणाले, अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मेळ. किंवा विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. आणि म्हणून समर्थ रामदास देखील म्हणतात की अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे.
म्हणून अभ्यासाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. परंतु तो अभ्यास कसा असला पाहिजे, तर तो अभ्यास दृढ स्वरूपाचा असला पाहिजे. असा जर दृढ स्वरूपाचा अभ्यास केला तर त्याला जे प्राप्त करायचे ज्ञान ते निश्चितपणे तो प्राप्त केल्याशिवाय राहू शकणार नाहीये. आणि म्हणून हे सुभाषित चांगल्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्याचं काम करतं. पुनश्च एकदा श्लोक आपल्याला सांगतो, अनालस्य ब्रह्मचर्यम शीलम गुरुजनादरहा स्वावलंबो दृढाभ्यास षडेते छात्र सद्गुणा. षडेते म्हणजे सहा, षड म्हणजे सहा, षडेते म्हणजे षड म्हणजे सहा, ते सद्गुण कोणते, छात्र म्हणजे विद्यार्थी. हिंदीमध्ये सुद्धा त्याला छात्रच म्हटलं जातं. छात्र म्हणजे विद्यार्थी. सद्गुण हा सद्गुण जे सहा विद्यार्थ्यांच्याकडे असले पाहिजेत. ते कोणते असले पाहिजेत, ते वर सांगितले की ज्याचं आळस सोडलेलं अनालस्य, ज्यानं ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. शीलम म्हणजे चारित्र्य सांभाळलेलं आहे. गुरुजना आदर हा म्हणजे गुरुजनांचा आदर जो करतो, जो स्वावलंबी आहे आणि जो सखोल आणि दृढ स्वरूपाचा अभ्यास करतो, अशांनाच आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त होतं, विद्या प्राप्त होतं आणि त्यांनाच खऱ्या अर्थानं चांगला विद्यार्थी म्हटलं गेलं पाहिजे. हा एक श्लोक ज्याचा अर्थ मी आपल्याला थोडासा विस्तार करून सांगितला. चांगल्या विद्यार्थ्यांच्या संबंधानं एक आणखीन विद्यार्थ्यांच्या संबंधानं आणखीन एक महत्वाचा श्लोक संस्कृतमध्ये आलेला आहे. हा श्लोक काय म्हणतो बघा, सुखार्थिनो कुतो विद्या, सुखार्थिनो कुतो विद्या, विद्यार्थिन कुतम सुखम, सुखार्थी वा त्यजे विद्या, विद्यार्थी वा त्यजेत सुखम, विद्यार्थी वा त्यजेत सुखम. काय अर्थ याचा? याचा अर्थ आपल्या समोर मी ठेवतो. जो फक्त सुखाची इच्छा करतो, सुखार्थिनो कुतो विद्या, जो विद्यार्थी सुखाची काय करतो, इच्छा करतो. सुख म्हणजे ऐश आराम. त्याला विद्या कशी मिळणार? कुतो विद्या, त्याच्या जवळ विद्या येऊ शकत नाहीये. सुखार्थिनो, ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यानं ऐश आरामाला महत्व दिलेलं आहे, त्याच्याजवळ कधीही विद्या येऊ शकत नाहीये. असा या श्लोकाच्या पहिल्या ओळीचा अर्थ आहे की सुखार्थिनो कुतो विद्या. आपण एक ठरवायचं की आपल्याला सुख पाहिजे की विद्या पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये ऐशाराम सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर विद्या मिळणार नाहीये, आणि विद्या पाहिजे असेल तर सुख आणि ऐशाराम करता येणार नाही. म्हणून सुखार्थिनो कुतो विद्या, विद्यार्थीनं कुतो सुखम. आणि पुढे काय म्हटलंय बघा, आणि जो खरा विद्यार्थी आहे त्याला सुख कुठून मिळणार? जो खरा विद्यार्थी आहे त्याला विद्यार्थी दशेमध्ये सुख मिळत नाहीये, त्याला आराम करता येत नाहीये. सदा अध्ययन दक्ष, मी सांगितलं ना यापूर्वी, त्याला राहावं लागतं. देरे हरी पलंगावरी या पद्धतीनं आराम करेन, काहीच न करता मी जे काही मला पाहिजे ते ज्ञान प्राप्त करेन, असं नाही चालत. म्हणून उलट घेतलंय खाली. पहिल्याला म्हटलंय की सुखार्थिनो कुतो विद्या, सुख हवा असेल तर ते त्याच्याजवळ विद्या येणार नाहीये. विद्यार्थीनं कुतो सुखम, आणि जो विद्यार्थी आहे त्याला सुख कुठून मिळणार, असा याचा दोन ओळीचा अर्थ आहे. आणि दुसरं म्हटलंय की सुखार्थी वा त्याजे विद्या, विद्यार्थी वा त्याजे सुखम. सुखार्थी वा त्याजे विद्या, विद्यार्थी वा त्याजेत सुखम. म्हणून जो सुखाची इच्छा करतो त्याने विद्येचा त्याग करावा. कोणतंही एकच मिळणार आहे, सुख तरी मिळणार आहे किंवा विद्या तरी मिळणार आहे. विद्यार्थी दशेबद्दल बोलतोय बरं मी. ज्या विद्यार्थ्याला केवळ या विद्यार्थी दशेमध्ये सुखच हवं आहे त्यानं विद्येची अपेक्षा करायची नाहीये, आणि ज्याला विद्या ज्ञान हवं आहे त्यानं सुख म्हणजे ऐश आरामाची इच्छा करायची नाहीये. आणि अशा पद्धतीची जो इच्छा करत असेल तर तो खरा विद्यार्थी नाहीये असं समजलं पाहिजे. आणि म्हणून आपण
या श्लोकाचा भावार्थ लक्षात घेतला पाहिजे की विद्या प्राप्त करण्यासाठी परिश्रम असणं गरजेचं आहे, शिस्त असणं गरजेचं आहे, संयम असणं गरजेचं आहे, जागरण करायची मानसिकता असली पाहिजे, अभ्यास करण्याची तयारी असली पाहिजे आणि सातत्य या सगळ्या गोष्टींच्या मध्ये असलं पाहिजे. आराम करेन, आळसानं राहीन, भोगामध्ये रममान होईन असा जर विचार कोणी करून विद्या प्राप्त करण्याचा विचार करत असेल तर त्याला कदापि विद्या प्राप्त होऊ शकत नाहीये. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या म्हणजेच विद्यार्थी दशेपुरत्या का असेना कालावधीमध्ये सुखाचा त्याग केला पाहिजे आणि ज्ञान प्राप्तीवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि म्हणून हा श्लोक विद्यार्थ्यांच्या समोर परिश्रमाचं महत्व, त्यागाचं महत्व आणि चिकाटीचं महत्व विशद करतो. आणि म्हणून विद्यार्थी कसा असावा तर विद्यार्थी हा चिकाटी करणारा, परिश्रम करणारा, सुख या कालावधीमध्ये ऐश आराम याला बाजूला ठेवून केवळ विद्या प्राप्त करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत अध्ययन दक्ष, सतत एकाग्र मन ठेवून काम करणारा असावा. असा असेल तरच त्याला खऱ्या अर्थानं चांगला विद्यार्थी म्हणता येईल. या दोन श्लोकांच्या माध्यमातून विद्यार्थी कसा असावा याबद्दलचा विचार आपण पाहिलेला आहे. व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये विद्यार्थी कसा असावा यामध्ये मी संस्कृत सुभाषित मधले जे 5 गुण विद्यार्थ्यांचे सांगितले तो व्हिडिओ तुम्ही श्रवण केलाच असेल. आणि आता आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये 2 श्लोक घेतले. त्यात पहिल्या श्लोकामध्ये विद्यार्थ्याचे 6 सद्गुण त्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवले आणि दुसऱ्या श्लोकामध्ये विद्या ज्याला हवी आहे त्याला सुख घेता येणार नाहीये. विद्यार्थी दशेमध्ये ज्याला सुख हवा आहे त्याच्याजवळ विद्या येऊ शकणार नाहीये आणि म्हणून विद्यार्थ्याने सुखाचा त्याग करूनच विद्या प्राप्त करण्याच्या पाठीमागे लागावं अशा प्रकारचा अत्यंत महत्वाचा संदेश हा दुसरा श्लोक देतो. तर असे हे अत्यंत महत्वाचे 2 श्लोक जर प्रत्येक विद्यार्थ्यानं खरोखरच समजून घेतले, उमजून घेतले आणि त्यानुसार जर आपल्याकडे जे सद्गुण सांगितले गेलेले आहेत ते जर अंतःकरणामध्ये पेरले आणि त्याला विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर निश्चितपणे एक चांगला ज्ञानार्थी विद्यार्थी या समाजामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीये. असा विद्यार्थी या समाजामध्ये निर्माण व्हावा एवढाच सदहेतू डोळ्यासमोर ठेवून पहिलाही भाग विद्यार्थी कसा असावा आणि हा दुसरा भाग त्याच अनुषंगानं बनवलेला आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ देखील आपल्याला निश्चितपणे आवडेल. पुढच्या भागामध्ये विद्यार्थी कसा नसावा याबद्दलचा विचार आपण करूया. आज एवढाच विचार इथे मांडून मी थांबतो. नमस्कार.